तर याचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. 2 ने 0ला गुणलं 0, 2 ने 5ला गुणलं 10, 5 दुने 10, हे 0 शतकाच्या स्थानी, हे 0, 5 त्रिक 15, 0 0 5 अधिक 1 6 आणि 1. तर त्याने त्याने 1600 रुपयेमध्ये सर्व साखर विकली आहे. तर त्याने खरेदी कितीला केली होती? तर खरेदी 1750 रुपयांस केली होती. तर त्याला किती रुपये कमी मिळाले? तर 1600, त्याने विकली 1600 रुपयाला सर्व मिळून. तर आपल्याला 1750 खरेदीमधून विक्री वजा केली, 7मधून 6 गेले 1. तर आपल्याला त्याने किती कमी रुपये त्याला मिळाले हे मिळेल. तर त्याला 150 रुपये कमी मिळाले. तर त्याला 150 म्हणजेच 150 रुपये कमी मिळाले. आता आपण गणित क्रमांक 4 पाहूयात. दुकानदाराने 1870 रुपयांस एक याप्रमाणे 7 कुकर खरेदी केली. ते सर्व कुकर 14,230 रुपयांस विकले. तर त्याला किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले? तर एका दुकानदाराने 7 कुकर घेतले आहेत. प्रति कुकर 1870, म्हणजे एकूण त्याने किती रुपयाचे कुकर घेतले आहेत ते काढण्यासाठी 1870ला 7ने गुणावे लागेल. 0 साठी 49ला 9 हातचे आले 4, 7 56 आणि वरचे 4 56, 57 58 59 60ला 0 हातचे आले 6, 7 1 7, 8 9 10 11 12 13. तर दुकानदाराने सर्व कुकर 1390 रुपयांस विकत घेतले आहेत. तर त्याने आणि ते सर्व कुकर त्याने 14,230 रुपयांस विकले आहे. तर त्याला किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले? तर त्याने सर्व कुकर खरेदी 13,090ला केले आहेत आणि विकले 14,230 आहे. तर विक्री किंमत ही खरेदीपेक्षा जास्त आहे, म्हणून त्याला किती रुपये जास्त मिळाले काढण्यासाठी त्याला विक्रीतून खरेदी वजा करावी लागेल. 4 1 तर त्याला 1,140 रुपये जास्त मिळाले. गणित क्रमांक 5 पाहूयात. एका सोसायटीतील 14 कुटुंबांनी मिळून गव्हाची प्रत्येकी 98 किलोग्राम वजनाची 8 पोती आणली. त्यातील गहू त्या सर्व कुटुंबांनी समान वाटून घेतला. तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला किती किलोग्राम गहू आला? तर अगोदर आपण किती किलोग्राम गहू त्यांनी सर्व मिळून आणला आहे ते काढू. तर 98 किलोग्राम वजनाची 8 पोती आहेत. तर 98 गुणिले 8 आपल्याला करावे लागेल. 8 8 64ला 4 हातचे आले 6, 9 8 72, 73 74 75 76 77 78. तर 784 किलोग्रॅम गहू त्या सोसायटीतील सर्व कुटुंबांनी आणली. तर ते समान वाटून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला 14 कुटुंब आहेत. तर 14 कुटुंबांना 784 एवढे किलोग्रॅम गहू समान वाटायचे आहेत. म्हणजे आपल्याला 14/784 करावे लागेल. तर 7 हे लहान आहे म्हणून 0 वजा 7 वरची संख्या खाली 8. 78 आहे का बघा 14च्या पाड्यात? तर नाही. 70 आहे. तर ते 5व्यांदा आहे. तर 5चा भाग वरचं खाली घ्या.
आणि 14च्या पाढ्यात 84 आहे का पहा, तर आहे, 6 वेळेस आहे. तर आपलं उत्तर काय आलेलं आहे, तर उत्तर आलेलं आहे 56. तर प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला 56 किलोग्रॅम गहू आला, असं आपलं शेवटचं उत्तर. गणित क्रमांक 6. एका इमारतीवरील टाकीची धारकता 3000 लिटर आहे. त्या इमारतीत 16 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबाने रोज 225 लिटर पाणी वापरले तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरेल का? पुरणार नसल्यास रोज किती पाणी कमी पडेल? तर 225 लिटर एक कुटुंब वापरतं आणि असे 16 कुटुंब आहेत, तर 225 गुणिले 16 आपल्याला करावे लागेल. 6×5=30, 0 ह्याच्याआली 3, 6 12, 13 13 14 15, 15ला 5 ह्याच्याआली 1, 6 2 12 13. तर 5 2 2 0 0 ह्याच्याआली 1 3 4 5 6 2 3. तर 3600 लिटर रोज 16 कुटुंबांना पाणी लागेल सर्व मिळून, आणि टाकीची क्षमता आहे 3000. तर 3600 म्हणजे 3600 मधून टाकीची क्षमता फक्त 3000 आहे. तर आपलं उत्तर हे 600 येतं. तर टाकीतील पाणी सर्व कुटुंबाला पुरणार नाही, आणि पुरत नसल्यास रोज किती पाणी कमी पडेल, तर 600 लिटर रोज पाणी कमी पडेल. तर शेवटचं उत्तर मी तुम्हाला लिहून दाखवते. तर आपलं शेवटचं उत्तर असेल, त्या टाकीतील पाणी सर्वांना पुरणार नाही आणि रोज 600 लिटर पाणी कमी पडेल. तर आपण उदाहरण संग्रह 16 हे पूर्ण सोडवलं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि मुलांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, आणि रोज असेच व्हिडिओ पहा.